2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुती जागा वाटपावरून बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली। अशीच रस्सीखेच आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। 2024 हे वर्ष महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीनंतर दिवाळीच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत। या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही पक्षांनी त्या अनुषंगाने काम करण्यास सुरुवातही केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तर या सर्व प्रक्रियेत आघाडी घेतल्याचं दिसून येतंय। सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत छगन भुजबळांनी जागा वाटपाच्या मुद्द्याला हात घातला। भाजपने विधानसभेला 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलाय, अशी आठवण भुजबळांनी पक्ष नेतृत्वाला करून दिली। आता हे दुसरं आणखीन आता एक निवडणूक झाली, परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे, मग 50च गेले त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आत्ताच त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। भुजबळांच्या या विधानाला भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं। देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत भाजप मोठा पक्ष आहे, त्यामुळे जास्त जागा भाजप लढणार, असं फडणवीसांनी देखील सांगितलं। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जातो। भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विधानसभेच्या जागा वाटपाचा मुद्दा पुढे आणल्याने शिवसेना शिंदे गटाकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी भुजबळांना महायुतीत तेढ निर्माण करायचा आहे का, असा सवाल उपस्थित केलाय। शिरसाट म्हणाले, युतीच्या अटी लक्षात ठेवा, जागा वाटपाबाबत युतीचे सर्व वरिष्ठ निर्णय घेतील। असं बाहेर विधान करून तुम्हाला काय सिद्ध करायचंय, याचाच अर्थ युतीत तेढ निर्माण करायचा आहे का, असा सवाल देखील उपस्थित शिरसाटांनी केलाय। राष्ट्रवादीला एवढी घाई का, आणखी 4 महिने बाकी आहेत, निवडणुका आल्या की बघू, या विषयावर आज भांडणे योग्य नाही। लोकसभेचा निकाल येऊ द्या, एकत्र राहायचं असेल तर एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला हवं। कोण किती जागा लढणार हे एकनाथ शिंदे ठरवतील, असं शिरसाट म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही अशीच रस्सीखेच पाहायला मिळाली। सत्तेत 3 पक्ष असल्यानं महायुतीत जागा वाटपात दिरंगाई झाल्याचं देखील दिसून आलं। राज्यात भारतीय जनता पक्षाला 32 ते 35 जागा लढवायच्या होत्या, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बार्गेनिंग पॉवर वापरत 15 जागा पदरात पाडून घेतल्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या, त्यातील पण त्यांनी 1 जागा मित्र पक्षाला सोडली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा आलेला अनुभव लक्षात घेता दादांच्या राष्ट्रवादीने विधानसभेच्या जागांसाठी आत्तापासूनच फिल्डिंग लावल्याचं दिसतंय। कसा असू शकतो विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला, हे देखील पाहूया। विधानसभेच्या जागा वाटपात लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे लोकसभेचा निकालच ठरवेल। लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला असेल त्या पक्षाला महायुतीत अधिक जागा मिळतील, असं देखील बोललं जात आहे। तसेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढल्या आणि त्यातल्या किती जागा जिंकल्या हे समीकरण देखील जागा वाटपाच्या चर्चेवेळी लक्षात घेतलं जाऊ शकतं। 2019ला भाजप शिवसेना युतीत लढले होते। यावेळी शिवसेना 124 आणि भाजप इतर मित्र पक्षांसह 164 जागा लढले होते। यापैकी भाजपने 105 जागांवर बाजी मारली, तर शिवसेनेने 53 जागांवर विजय मिळवला। दुसरीकडे काँग्रेस सोबत आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीने 121 जागा लढल्या होत्या,
त्यापैकी 54 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. याचाच अर्थ स्ट्राईक रेट वरून फॉर्म्युला ठरवायचं म्हटलं तर महायुतीत फडणवीस म्हणतात तसं जास्तीत जास्त जागा भाजप लढेल, तर शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच करावी लागेल, हे मात्र नक्की. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.